मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, राज्य सरकारने आणि महसूल मंत्री साहेबांनी एक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि एवढा चांगला निर्णय घेतलेला आहे की याच्या अगोदर अशा पद्धतीचा निर्णय कुठल्याच महसूल मंत्र्यांनी घेतलेला नाही. हा निर्णय काय आहे बघा, आपल्याला माहिती की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना काय लागतं, शेतकऱ्यांना शेतात जायसाठी रस्ता लागतो आणि रस्ता तयार करायचा असेल तर त्यासाठी मुरुम लागतो, मुरुम टाकावा लागतो. त्याच्यानंतर तुमच्या शेतीत जर कुठं जर सापाटीकरण करायचं असेल किंवा जर सुपीकता वाढायची असेल तर माती लागती किंवा तलावातला गाळ लागतो किंवा विहिरीसाठी खडक लागतं, खप्पर लागतं किंवा जर शेतात घर बांधलं त्या ठिकाणी तुम्हाला किंवा गोठा बांधला त्या ठिकाणी मुरुम टाकावा लागतो. विहिरीसाठी जर भरून काढायची अशी खच तुमची किंवा विहिरीच्या आजूबाजूला माती, मुरुम, गाळ वगैरे अशा पद्धतीचा काय लागायचा, गौण खनिज लागायचं. आणि हे गौण खनिज जर एखादा शेतकरी नेत असेल तर त्याच्यावरती तलाठी, मंडळ अधिकारी, त्याच्यानंतर तहसीलदार, त्याच्यानंतर पोलीसवाले हे काय करायचे, कारवाई करायचे आणि त्या ट्रॅक्टरवर सगळ्या लोकांवर काय करायचे, गुन्हे दाखल करायचे. हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. मुळामध्ये शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी सरकारने एक असा निर्णय घेतलेला आहे की आता याच्यानंतर ह्या सगळ्या पद्धती बंद होणार आहेत आणि शेतकऱ्यांना गाळ असेल, माती असेल, मुरुम असेल हे सगळं सोपं आणि मोफत मिळणार आहे. फक्त कशासाठी, शेतकऱ्यांसाठी, बाकीच्या गोष्टीसाठी नाहीये. जर व्यवसाय करत असाल, व्यवसायासाठी जर तुम्ही या गोष्टी करत असाल त्या संदर्भात नाहीये, पण शेतकऱ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मोफत देण्याचा शासनाने जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भात तुम्हाला परवानगी पहिल्या कसं राहतं, रॉयल्टी काढायसाठी तहसीलदारकडे अर्ज करावा लागायचा, किती ट्रिपची रॉयल्टी काढायची त्या संदर्भात त्याचे पैसे भरावे लागायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तेवढ्याच ट्रिपच्या आधीपर्यंत तुम्हाला तेवढ्या ट्रिपच्या तेवढ्या ब्रास पर्यंत तुम्हाला तो जो काही मुरुम असेल, माती असेल, गाळ असेल तो काढता येत होता किंवा टाकता येत होता. पण आता 2 जुलै 2026 ला या संदर्भात शासनाने एक जी.आर. काढलेला आहे आणि या जी.आर.चं हेडिंग आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी शेतघर विहीर बांधकामासाठी गौण खनिज उपलब्ध करून देण्याबाबत. आता मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या ह्याच्या प्रस्तावनेमध्ये दिलेली ह्या जी.आर.च्या. आता मी तुम्हाला मुख्य गोष्टी काय दिलेले आहे शासन जी.आर. मध्ये त्या वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला या संदर्भात लवकर सगळ्या गोष्टी लक्षात येतील. बघा, शासन निर्णय काय, जलसंपदा विभाग आणि मृदा व जलसंधारण विभागाच्या अखत्यारील असलेल्या जलकुंभाची गावतळी, शेततळी, शेतविहीर, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे बांधकाम, माझी मालगुजारी तलाव, मामा तलाव, लघु सिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतामधून गाळ, माती, मुरुम शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यासाठी दुरुस्ती करणे, पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेल्या चिखल दूर करणे, शेतघर विहीर यासाठी लागणारे गौण खनिज, जनावरांचा गोठा या कामासाठी सहज गौण खनिज उपलब्ध होण्यासाठी खालील पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी. खाली सूचना दिलेल्या आहे. म्हणजे याच्यानंतर ह्या गोष्टीसाठी शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीचा एकही रुपया द्यायची गरज नाही, फक्त एक तलाठ्याकडून एक परवानगी घ्यायची. आता ते खाली तुम्हाला मी सांगतोय संदर्भात त्याचे 4-5 मुद्दे दिलेले, त्या 4-5 मुद्द्यामध्ये त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. बघा, मुद्दा क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे, गाळ, माती, मुरुम या गौण खनिजांचा शेतकऱ्यांच्या शेतीची सुधारणा करणे, शेतरस्त्याची दुरुस्ती करणे, पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करणे, विहीर यासाठी लागणारे गौण खनिज, शेतघर, जनावरांचा गोठा या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या गाळ, माती, मुरुम या साठीच्या स्वामित्व धनातून सूट देण्यात येत आहे. म्हणजे याला रॉयल्टी वगैरे 1 रुपयाही लागणार नाही. आता तुम्ही म्हणता रॉयल्टी लागणार नाही, मग जर एखाद्या वेळेस जर ट्रॅक्टरला तुम्ही जर घेऊन चालले तर मग, आणि ट्रॅक्टर जर पकडलं, ट्रॅक्टरवरती सुद्धा कारवाई होणार नाही. ट्रॅक्टरला सुद्धा या संदर्भात खाली तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, शेतीची सुधारणा करणे, शेतीवर जाणाऱ्या शेत रस्त्याची दुरुस्ती करणे. बऱ्याचशा प्रमाणात ग्रामीण भागामध्ये सध्या शेत रस्त्याची कामं चालू आहे आणि बरेचसे रस्त्याचे प्रकरण चालू आहे, कारण की सरकारने रस्त्याच्या संदर्भात चांगले निर्णय घेतलेले, त्याच्यामुळे बरेचसे रस्ते तयार करणं चालू आहे. पण रस्ता तयार करायला मुरुम टाकायचा आहे, मग रॉयल्टी काढा, ते बऱ्याचशा भानगडी होतात. मग त्याच्यासाठी तलाट्याला मॅनेज करा, मंडळ अधिकाऱ्याला मॅनेज करा, तहसीलदाराला बोला, त्याच्यानंतर पोलीसवाले आहेच. या सगळ्या गोष्टी भानगडी त्या ठिकाणी होतात. आता ह्या भानगडी सगळ्या बंद होणार आहेत. किंवा पावसाळ्यामध्ये पडलेला चिखल दूर, विहीर यासाठी लागणारे गौण खनिज, शेतघर, जनावरांचा गोठा कामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजांची वाहतूक करण्यासाठी संबंधित तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक राहील.
म्हणजे थोडक्यामध्ये याच्या अगोदर तहसीलदाराकडे परवानगी घ्यावी लागायची आणि रॉयल्टी भरून घ्यावी लागायची। याच्यामध्ये 15 दिवसात लेखी अर्ज तलाठ्याकडे करायचा आणि 15 दिवसामध्ये तलाठ्याला परवानगी देणं बंधनकारक आहे। कोणाला? शेतकऱ्याला। कशासाठी काय वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अर्जामध्ये लिहू शकता की मला मुरुम कशासाठी लागणार आहे, माती कशासाठी लागणार आहे किंवा गाळ कशासाठी लागणार आहे। आता गाळ कशासाठी लागतो? आपली शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी। आपण काय करतो? तलावामधून गाळ काढतो त्याच्यात नेऊन टाकतो, असं त्या अर्जामध्ये तुम्ही लिहू शकता। किंवा माती कशासाठी लागते? बस आपली भर किंवा एका ठिकाणी गड्डा असेल शेतीमध्ये ते सपाटीकरण करण्यासाठी किंवा सुपीकता वाढण्यासाठी माती सुद्धा आवश्यकता आहे। मुरुम कशासाठी लागतो? शेत रस्त्यासाठी लागतो किंवा भर करायसाठी किंवा विहिरीच्या बाजूला भर करायची असेल त्यासाठी खप्पर लागू शकतं किंवा रस्त्यासाठी लागू शकतो मुरुम। मोठ्या प्रमाणात जर मुरुमाचा वापर कुठे होत असेल तर जास्तीत जास्त कुठे होतो? एक तर भरसाठी, रस्त्यासाठी आणि गोठ्यासाठी। त्याच्यामुळं तलाठ्याकडं लेखी परवानगीसाठी अर्ज करायचा आहे। तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांनी याचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून 15 दिवसाच्या आत लेखी परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात यावी। त्याच्यासाठी स्पष्ट सांगितलेले की 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला परवानगी द्यायची तलाठीने। गावातील सर्व रहिवासी व शेतकरी यांना वर नमूद केलेल्या कारणासाठी जलसंधारण, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत मालकीचे तलाव, महसूल नाले खोलीकरणाच्या माध्यमातून माती, दगड, मुरुम, खडक किंवा मुरुम काढता येईल याकरिता संबंधित विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याची ना हरकत घेणे आवश्यक राहील। म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्या ठिकाणी ज्या अखत्यारीत येत असेल तो तलाव त्याची फक्त एक ना हरकत घ्यायची आहे। ह्या जी आर तुम्ही दाखवल्यानंतर ती तुम्हाला ना हरकत देते। जर ग्रामपंचायतच्या हद्दीत असेल तर तुम्हाला ऑलरेडी तलाठी परवानगी देणार आणि तुम्ही ग्रामपंचायत सुद्धा ना हरकत प्रमाणपत्र घेऊ शकता। म्हणजे सोपी पद्धत या ठिकाणी करण्यात आलेली। त्याच्यानंतर बघा, शेतकऱ्यांच्या शेतीची सुधारणा करणे, म्हणजे ज्या गोष्टी सगळ्या गोष्टी वर सांगितलेले जर या कारणासाठी जर ट्रॅक्टरना किंवा बैलगाडीनं जर मुरुम, गाळ, माती घेऊन चालली असेल तर अशा ट्रॅक्टरवरती, बैलगाडीवरती कुठल्याही पद्धतीची कारवाई करण्यात येणार नाही। मग ते पोलीसवाले करणार नाही, तलाठी करणार नाही, मंडळ अधिकारी करणार नाही किंवा तहसीलदार करणार नाही। याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेले अशा कुठल्याही गोष्टीवरती जमीन महसूल अधिनियम खाली कारवाई करण्यात येणार नाही। त्याच्यानंतर बघा, त्याच्या खालचा पॅरा तोच आहे की या संदर्भामध्ये पोलिसाला किंवा कुठल्याच अधिकाऱ्याला कारवाई करण्याचा अधिकार नाही। त्यामुळे सर्व या गोष्टी शेतकऱ्यांना मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि हा निर्णय इतका चांगला आहे की बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांवरती गाळ, माती, मुरुम आणि खडक यासाठी बऱ्याचशा प्रमाणात गुन्हे दाखल झालेले। स्वतः एखाद्या शेतकऱ्याने त्याची विहीर खोदली आणि त्या खोदलेल्या विहिरीमधून जे काही खप्पर निघलं ते खप्पर विकायला सुद्धा परवानगी नव्हती। ते खप्पर सुद्धा एखाद्या ठिकाणी देता येत नव्हतं रॉयल्टी भरल्याशिवाय। अशा पद्धतीने बऱ्याचशा ठिकाणी अडचणी होत्यात आणि या जी आरच्या माध्यमातून शासनानं खूप सोपी आणि सुटसुटीत पद्धत तुम्हाला दिलेली आहे। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हा निर्णय आहे। आणि दुसरी गोष्ट या व्हिडिओमध्ये, सदरील शासन निर्णय हा फक्त शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांनाच लागू आहे। जर एखादा कॉन्ट्रॅक्टदार अशा पद्धतीनं गाळ, माती, मुरुम, खडक जे काय असेल ते त्याच्या वैयक्तिक कामासाठी किंवा कॉन्ट्रॅक्टसाठी जर वापरत असेल तर या संदर्भात त्याला ते वापरतात येणार नाही। पण याच्यात पण एक गोष्ट आहे की जर तो रस्ता शेतकऱ्यांसाठी असेल तर मात्र त्या संदर्भामध्ये तो त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या परवानगी घेऊन शेतकऱ्यांनी परवानगी घेऊन त्यासाठी लागतोय बाबा, मग त्या ठिकाणी तुम्ही अशा मुरुम वगैरे टाकू शकतात। हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं। बघा, तुम्ही जर नवीन असाल, अजूनही जर फेसबुकला फॉलो केलं नसेल तर फेसबुकला फॉलो करा आणि युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला लवकर सबस्क्राईब करा, कारण की असेच आपण नवनवीन माहितीचे व्हिडिओ बघत असतो।